बुधवारचं आपलं हे ध्यानसत्र आहे. तिथे आपण आज आनापानसती, टोटल रिलॅक्सेशन, योगनिद्रेसारखं आणि सबस्वीकार भाव असं सगळं सामूहिकपणे करणार आहोत. त्यासाठी पॉस्चर आपण घेतलेली आहे. पाठकणा सरळ आहे ना, चेक करायचा एकदा. कडक बसायचं नाहीये, पण पाठकणा सरळ ठेवायचा आहे. डोळे अगदी अलगद मिटलेले आहेत ना, याच्याकडे बघायचं. घट्ट नाही डोळे मिटायचे, अगदी अलगद. संपूर्ण शरीर शिथिल असल्याची खात्री करून घ्यायची. आपले जे आवडते गुरु असतील, देवी देवता असतील, त्यांना आवाहन करायचं आहे इथे. आपण जेव्हा हिलिंग करायला सुरुवात करतो, ध्यान करायला सुरुवात करतो, तेव्हा ही मंडळी असतातच उपस्थित. फक्त त्यांच्या अस्तित्वाची जाणीव आपण होऊ द्यायची. आणि आपली जी इच्छा आहे, या ध्यानातून मला काय व्हावं असं वाटतंय, मन शांत व्हावं, वृद्धी व्हावी, समाधान मिळावं, किंवा जे काही तुमचं अजून काही इच्छा असतील, 2-3 इच्छा असल्या तरी त्या सांगायला हरकत नाही. या ध्यानातून आपल्याला या गोष्टी फळतायत. स्वास्थ्य फळेल, आरोग्य मिळेल, सुख समृद्धी, गुरुजन आपल्याला मदतही करणार आहेत आणि त्याचबरोबर आपलं रक्षणही करणार आहेत. जाणीव पुन्हा श्वासाकडे आणायची. श्वास सहज येतोय जातोय. फिजिकल श्वास अगदी उथळ झालाय, म्हणजे जी हवा आपली जाते ती अगदी उथळ झालेली आहे. मात्र त्याच्यातला जो प्राण आहे तो संपूर्ण शरीरात पोचतोय. जसजसा श्वास शांत होईल तसं शरीर पण शांत होत आहे, मन पण शांत होत आहे. हा जो श्वास आहे, त्या श्वासातला जो प्राण आहे तो आपल्या प्रत्येक पेशीमध्ये जातोय याची जाणीव. विशेषतः आपलं जर कुठलं दुखरं अंग असेल, किंवा मग नाभीत हा प्राण पोचतोय, शरीर आणि मन अगदी शांत झालंय, त्याच्यामुळे प्राण अगदी सगळीकडे पोचतोय, डोक्यापासून पायापर्यंत, नाभीपर्यंत. आणि जसं शरीर शिथिल होत आहे, शिथिल झालंय,
तसं अगदी सूक्ष्म स्तरावर शरीरात भरपूर बदल घडतात. टोटल रिलॅक्सेशनमुळे, पूर्ण शिथिल शरीर झाल्यामुळे आपल्या शरीरात जे बदल अपेक्षित आहेत ते अतिशय छान पद्धतीने, शांतपणे, अजिबात त्रास न होता आनंदाने ते परिवर्तन घडत आहे आपल्या शरीरात. आपल्याला कळेल किंवा नाही कळणार, काही हरकत नाही, पण संपूर्ण शरीर समत्वात येत आहे, चित्त समत्वात येत आहे. आपले सप्तधातू जे आहेत, सप्तधातू समत्वात येत आहेत. आपले त्रिदोष जे आहेत तेही समत्वात येत आहेत. मनातले जे विकार आहेत ते अतिशय शांत झालेले आहेत. आणि विकार शांत झाल्यामुळे आपल्यातले जे गुण आहेत, जे पोटेन्शियल गुण आहेत, त्या गुणांची वृद्धी होतीये. आपोआप ते फुलतायत आणि संपूर्ण शरीरात हे गुण आपले शक्तिशाली, बलवान व्हायला लागलेत. आतमध्ये अडकून पडलेले हे जे गुण आहेत आपले, जे आपल्याला आवश्यक आहेत आपल्या उन्नतीसाठी, आणि ह्या गुणांची वृद्धी होताना काही सुगंध येतील, काही सुंदर नाद येतील, काही रंग दिसतील, जिभेवर काही चव आपल्याला जाणवेल, किंवा काही स्पर्श जाणवतील. आपली सगळी पाची ज्ञानेंद्रिय ही जी आतली वृद्धी चालू आहे, आपली गुणांची वृद्धी, कारण प्राण सगळीकडे पोचतोय आणि आपल्या सुप्त गुण जे आहेत त्यांची वृद्धी होतीये, ते बलवान होत आहेत. आणि ते आपल्याला ह्या पंचमहाभूतातून, पंचज्ञानेंद्रियातून कळतंय. मे बी काही व्हिजन्स दिसतील, दृश्य दिसतील, किंवा कोणाच्या काही स्मृती जाग्या होतील. जे काही घडेल ते साक्षी भावाने बघायचं आहे. आपण आता काहीही ऍक्टिव्हिटी करत नाही आहोत, फक्त साक्षी भाव जागा आहे. जस्ट अवेअरनेस ऑफ व्हॉट एव्हर इज हॅपनिंग. Be aware of whatever is happening in your body, in your mind. Just observe. जाणीवपूर्वक फक्त बघायचं आहे काय चाललंय ते. आपली सगळी ज्ञानेंद्रिय सक्षम आहेत हे जाणून घ्यायला.
शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध ह्या पाची माध्यमातून आपल्याला ज्ञान होत आहे. गुरुजन गुरुजन इथे हजर आहेत. तेही आपल्याला काही सांगतायत गोष्टी. वेगवेगळ्या माध्यमातून ते सांगतील, आपल्याला कळेल असं की आपला मार्ग काय असेल, आपण काय करलं पाहिजे. आपल्या आनंदाच्या वृद्धीसाठी, आपण आनंदी राहण्यासाठी आपण काय करायला हवं, आपल्या आत्मोन्नतीसाठी आपण काय करायला हवं. आपल्याला हे ज्ञान अगदी सहज मिळत आहे, डाउनलोड होत आहे ते ज्ञान. आपल्याला मार्गस्थ करणारं असं जे ज्ञान आहे ते ऑटोमॅटिकली आपल्याला कळत आहे. मी काय केलं पाहिजे, संपूर्ण शरीर आपलं, अगदी पेशींमध्ये हे ज्ञान जात आहे. आणि अशा शांत वातावरणामध्ये आपलं जेनेटिक कोड सहज रिपेअर होतोय. आपल्याला काहीही वेगळं करायला लागत नाहीये, ऑटोमॅटिकली रिपेअर होतोय. आणि तसाच आपला DNA सुद्धा रिपेअर होतोय. जाणीव नाभीच्या ठिकाणी आणि पाठकण्यातून. संपूर्ण शरीर, आपले पंचकोश समत्वात येत आहेत. गुरुजनांना वंदन करायचं आहे. मनापासून या संपूर्ण समूहाला वंदन करायचं आहे. आणि पुन्हा आता आपण वर्तमानात येण्यासाठी जाणीव श्वासावर आणायचे. दीर्घ श्वसनाची 2-3 आवर्तनं करायचे. पोटापर्यंत श्वास घ्यायचा, सोडायचा.
थोडीशी हातापायांची हालचाल करायची, मानेची हालचाल करायची थोडीशी. एक दीर्घ श्वास घेऊन फुंकर मारल्यासारखा श्वास सोडून द्यायचा. थोडस हातपाय लांब करायचे आणि आळस दिल्याप्रमाणे शरीर स्ट्रेच करायचं. जमलं तर पाठकणा स्ट्रेच करा, पुढे वाका, म्हणजे पूर्ण पुढे वाकून पाठकणा स्ट्रेच करा. हरिओम. हरिओम तत्सत. थोडंसं पाणी प्या.